झोपताना उशीऐवजी बेडला डोकं आपटलं आहे का? लेजिट 7/10. झणझण्या येतात, झणझण्या. आंघोळ करताना बादलीमध्ये गरम पाणी घेताना चुकून थंड पाण्याचं शॉवर चालू होतं. जो पहिला थंड पाण्याचा थेंब असं पाठीवर पडतो ना, 6/10. Other subject teachers taking a PT period to complete their portion. Emotional damage. Emotional damage is always superior to physical pain. 11/10 it is. किचन ट्रॉलीमध्ये बोट अडकणं. 9/10. I was just walking in the park when I slipped and dislocated my kneecap and tore my ligament. जे पेनफुल एक्सपिरियन्सेस सांगितले होते, असे रूह काप देने वाले एक्सपिरियन्सेस सांगताय तुम्ही मला. Biting your cheek or tongue mid-meal, then doing it again in the exact same spot. लहानपणी मला असं सांगायचे की जेव्हा तुझं तोंड चावलं जातं ना, याचा अर्थ असा आहे की तू खूप जास्त बोलते आणि एक तोंड तुझं बंद करायचं आहे म्हणून. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट नाव. 8/10. जेवण संपूर्ण छान होत असताना शेवटी वाटीतून आमटी पित असताना थेंब शर्टवर पडतो. लेट मी टेल यू, जर तुमचा व्हाईट शर्ट असेल ना, तर ह्याच्यापेक्षा पेनफुल एक्सपिरियन्स तुम्हाला आई दे, तो शर्ट धुताना. 10/10. हो, माझे फिंगर्स एकदा कारच्या डोर लावताना त्यात अडकले होते. पण आठवतं आहे एकदम, हे रूह खाप देणेवाले एक्सपिरियन्सेस आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की साधे पेनफुल एक्सपिरियन्स शेअर करा, असे एकदम डेंजरस. जेव्हा कोपर कॉर्नरला आपटतं तेव्हा एकदम जबरदस्त झंझण्या जातात डोक्यात. आणि एक कमेंट मी वाचलेली, फ्री इंटरस्टेलर ट्रिप. 10/10 फॉर दिस अँड फॉर दॅट कॉमेंट.